हाय फ्रेंड, नमस्ते. सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओत. खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. तर आम्ही निघालो होतो पुण्याला का लगेच निघालो मुंबईवरला. आत्ताच आलो होतो आम्ही आणि परत निघालो आहोत आम्ही पुण्याला. तर धोंडा महिना संपायचा टाईम झाला तरी पण आम्ही काही गेलो नव्हतो आणि आम्हाला जायचं पण नव्हतं. पण जास्तच आईनी फोर्स केल्यानंतर ये म्हणून आईनी वडिलांनी सगळ्यांनी फोन केला. त्याच्यामुळं म्हणलं चला, लई दिवसातून आपण गेलो नाही, त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर कारण इकडे तिकडे ड्युटीला असल्यामुळे ह्यांना कधी अजून लग्न झाल्यास आम्ही एकही धोंडा नव्हता आणि पहिलं काही एवढं नव्हतं, पण हेच आम्हाला काही एवढं ही पण नाही की धोंडा महिन्यात गेलंच पाहिजे काय. तर तरी पण आई त्यांनी लय फोर्स केल्यामुळं म्हणले चला या. मग आम्ही पहिल्यांदाच गेलो आणि असं काही विशेष म्हणजे करायचं पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. आपलं साधंसुद्धाचं एवढं काही नाही. तर इथं आमच्या बहिणींचं चाललं होतं थ्रेडिंग करायचं. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. अचानक आईने बोलवलं होतं, तर आम्ही दोघींनी पण थ्रेडिंग वगैरे काय केली नव्हती, मोठ्या ताईंनी पण मी पण. तर म्हटलं चला, बहिणीचं माझ्या पार्लर झाले, तिला म्हटलं चल थोडंफार कर बाई या. हाय फ्रेंड, नमस्ते. सारिका चॅनलवरती खूप स्वागत आहे व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आलेलो आहोत पुण्यामध्ये. आता म्हणजे रात्री आलो आम्ही. कालचं शेड्यूल सुट्टी आहे शनिवारीवर आणि धोंड्या महिन्याचा शेवट आहे. तर लई आई वडिलांच्या लई पर्सनल लई या कारण 13 वर्ष झालं आमच्या लग्नाला. तर 13 वर्षापासून आम्ही एकदाही धोंडे जेवणाला आलो नाही. त्याच्यामुळे म्हणले, कारण आम्ही इथं नसल्यामुळं आम्ही इथं आलो नाही. तर आम्ही आता पहिल्यांदा. तर इथं आमची मोठी ताईचा ॲब्रो चालला आहे. आमची छोटी बहीण माझी ॲब्रो करते. थोडाफार पार्लर शिकली, त्याचा फायदा करून घेतोय आम्ही. आणि माझं उलट शेरू इथं झोपलाय, गुड्डा मेरा. ताई, तिला एवढ्या येत नाही तर तू काय तिच्याकडे येते? तिकडे करून येत जरा. तिला येत नाही म्हणल्या तिला शिकण्यासाठी तू प्रत्येक वेळी शेती मोटिवेशन देते तिला. माझा कर बाय, कुणाच्या नको, माझ्या प्रयोग कर. तुमचा करून करून मला कॉन्फिडन्स वाढलाय. मला गॅरंटी आहे तुम्ही काय मला म्हणणार नाही. म्हणणार एक दिवशी अशी हाणणार नंतर. तिथं मला सांगतो म्हणून करा चला, जावयांना पकडून आणावं लागत, नाही तर जावया जायचे पळून एकीकडं की एक तिकडं. आणि ही आहे माझी आई. आमची आई खूप साधी भोळी आहे आणि तर तिने लई आग्रह केला, तिच्या खातर आम्ही आलो. नाहीतर आम्हाला काही असं धोंड्याचंही नव्हतं की चला बाबा जायला पाहिजे. मग काही तर सगळं माझ्या भाऊजाईने मग वहिनीने आमच्या सगळी तयारी करून घेतली. आईने आम्हाला छान साड्या वगैरे घेतलेल्या. ह्यांना पण कपडे वगैरे पोशाख केला तिघांना, 3 जावयांना 3 लेकींना. आणि तिची पण ओटी भरण होती, ती पण आम्ही. आईची पण आले नवीन प्रथा निघायला लागली. आता पहिल्यांदा लग्न झाल्यावर सगळ्या जावयांना असतं. तिथं काय दरवर्षी 3 वर्ष आलं की धोंड्याचे चुलत चालू झाले. तर चला, आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे धोंड म्हणून. काय केले बघा आता. धोंडे स्पेशल. ज्या मोठ्या ताई साहेब झाल्यात रेडी. आई साहेबने एडेवाकडी साडी गुंडाळली. साडी चांगली पण गुंडाळायचं आपलं कसं पण. झाला का सगळा स्वयंपाक रेडी? आमचं धोंड्याचे चिकन मटन धोंडे केले. पण काय करणार? चपाती, मटनची भाजी, चिकनची भाजी, हे मिठाचं सूप, आणि ह्यात आणली आहे चिकरी मटनची आणि ह्यात बहार. ह्याच्याकडे जरा दुर्लक्ष करा, थोडीशी घाई आहे. चला, रेडी करा ताट, खाऊ द्या तुमच्या जावायला. आईचं लय दोंड नाचत होतं, पण आईचे जावाई पुरणपोळी खाण्यासारखे नाही तर त्यांना नॉनव्हेज खाते ती. त्याच्यामुळं आहे ना काय, आई कसं जावायला जे आवडतं ते आहे का नाही. तर इथं मोठे जावई आमचे दाजी आणि ताईची एंट्री झाली पहिल्यांदाच. म्हणजे पलीकडंच माझं माहेर आहे, तिथूनच आम्ही इकडे आलेलो आहोत आणि ताईची एंट्री केली. तर बघा, चला आता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. हे आमचे मोठे दाजी आणि ताई, यांचं गाव बारामती आहे. बारामतीला राहतात हे. माझी भावाची बायको ती त्यांचं ऑप्शन वगैरे करत आहे.
सिंगम दाजी त्याची हसाना साखर खाल्ली आता हसा या वेलकम वेलकम नको नसतं राहू दे घे लाडाने एवढा भाऊ देत इकडं बघता इकडं ताटच धरा डायरेक्ट टोपी घाला बरोबर हा पोशाख हातात द्यायचा मग एक फोटो काढ फक्त साखर घेऊन कवाडायला लागली चलो या झालं बसा एक फोटो काढायला छानसा लॉलीपॉप खिला अरे देवा आत्ताशीच सुरू झाला व्हिडिओ. हा गुड शाबास चल चांगलं घ्या मी म्हणत होती का दुसरा सुरू झालाय. फोटो काढा राहू दे आता काय झालंय. फोटो एक फोटो काढ फक्त साखर घेऊन कवाडायला लागली चलो या झालं बसा एक फोटो काढायला छानसा लॉलीपॉप खिला गजरा लावते फोटो इकडे बघा तू बाजूला हो ना हम बाजूला होता है बारा इकडे बघ लंबे लंबे बालों को इतना छोटा छोटा वाला कि आइए देख ये गजरा लाव कवड 2 नंबर जावयांची एंट्री झाल्यानंतर 3 नंबर जावयांची एंट्री झाली म्हणजे आमचे छोटे जावई आईंचे आमचे छोटे भाऊजी. नकली स्माइल देऊ नका. नकली काय असते व सगळं असली आहे. टाका ना जराशी 5-50 हजार रुपये. काही नाही तसं नाही काही तसं नाही काही टाकायचं असं नाही. गळ्यातच घालून हिंडायचं असतं QR कोड गाड्यावरचा. बसा बसा बेटिंगो बेटिंगो डोक्या बसा आमच्या येऊन बसा खाली इथं गपचूप. वाढले बसा आता तुम्ही आमरस खात नाही म्हणून लेक्चर दिले. आमरसाच्या ऐवजी मिठाचा रसा वाढा. टोपी घाला. कुठे खाली राहते ना ऐकलं तू ओला फिराय तुमच्या लेकरांनी फोन द्याला ताटावरूनच आधी करायची असं दे राहू द्या. आपल्या असू दे. फोटो काढायचा. ताट नाही घ्यायचं. आमच्या भाऊजाने हौसने आम्हाला सगळं छान केलं. मस्तपैकी तिने सगळ्यांना गजरे पण लावले. नंतर जेवणाचा कार्यक्रम. काय कधी खातो ये जेवायला. अशा इकडे तिकडे साईडला तिथे इकडे काय होत येतं त्याला बस ये जेवायला. तीन बांधतो आम्ही मुंगळे बंद करायचे व्हिडिओ तुमचे करते व्हिडिओ हलका पडताना. तर आता आईची वटी आई बसली आता आईची वटी भरायची आणि आम्ही तिघी बहिणी रेडी झालं. साड्या वगैरे आणल्यात आईसाठी स्पेशल. आई साड्यांची थप्पी लावते का थप्पी 3 लिखित म्हणले थप्पीच लावा लागेल तुला तर.
मग काय तू काय साखर खायला घालते तिला. आवडल्या का सांग साड्यानंतर आम्हाला. आईला आईच्या पसंतीच्या मस्त आम्ही तिघींनी पण खूप छान छान साड्या वगैरे घेतल्या, कारण आईला कधी अशा साड्या वगैरे जास्त घेण्यात येत नाही. तर ह्यावेळेस म्हणलं छान तुझ्या आवडीच्या साड्या घेऊन ठेव आणि मी आल्यानंतर पैसे वगैरे देईन. तर माझी छोटी बहीण आणि आई दोघीजणी गेल्या, त्यांनी त्यांच्या पसंतीच्या साड्या वगैरे आणल्या होत्या आणि मला पण आणले. मी स्वतः जाऊन गेले आणि मी घेऊन आले होते. सोनू आणि मी दोघींना मस्त छान साड्या घेतल्या होत्या. असंच आपलं साधं सिंपलपणे सगळं केलेलं आहे आणि छान आणि मस्त सगळं झालेलं आहे कार्यक्रम. लगेच आम्हाला निघायचं होतं सगळं झाल्यानंतर. तर सई आणि शिजूला पण सुट्टी असल्यामुळे थोडं राहिलेलो आम्ही. तर चला, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ही आमची जोडी आहे. त्याच्यानंतर ही मोठे दाजी आणि ताई, आई आणि वडील माझे, आणि त्याच्यानंतर ही माझी जाऊ सोनू आणि आमचे भाऊजी, म्हणजे आम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहोत. आणि ही आमची भाऊजाई आहे, ती आम्हाला हार लावित होती. अशा पद्धतीने आमचा छानसा कार्यक्रम सेलिब्रेशन झाला आहे.